काय किंमत आहे त्याला? राजा बळीने सांगितलं तुमचं काही खरं नाही, हातात नमूद करा. म्हणजे एक तुम्हाला, एक आम्हाला, एक तुम्हाला, एक आम्हाला. पहिली जर देवानं घेतली तर दुसरी राक्षसानं, तिसरी देवानं, चौथी राक्षसानं, पाचवी देवानं, सहावी राक्षसानं. एक तिकडे एक इकडे, एक तिकडे एक इकडं. माप असतात बरं. आंब्याचं माप तुम्हाला माहिती आहे का? सायखडीचं माप. आंबेच नाहीत उतरायला तर सायखडी काय करणार आहे? मापाचे प्रकार 21 सांगितले. मेयाम सांख्यानाम, एक एक मोजायचे, घालून मोजायचे. मे समात मोजायचे, तुल्य असे माप सांगितले. नाही म्हणले तुमच्या मापावर नाही, आमच्या मापावर. ठीक आहे म्हणले, एक तिकडे एक इकडं. झालं मंथन. शेपटीकून कोणी कोणी, तोंडाकून कोणी धरायचं याची पंचायत. देव हुशार होते. देवाने सांगितलं आपण नाटक करून पळत जाऊन तोंडाकून धरू. हे पळत गेले आणि तोंडाकून धरले. राक्षस म्हणले तुम्ही तिकून कसं काय धरले? देव म्हणले आम्ही ज्येष्ठ आहेत, तुम्ही कनिष्ठ आहेत, त्याच्यामुळे तुम्ही पायाकून धरा. सरपाल पाय असतात का? हे इथंच राक्षस गोंधळात पडले. ते म्हणले तुमची आत्तापासून बेईमानी आहे ना? आम्हाला नाही, आम्हाला तोंडाकून धरू देत असले तर चला. हेच तर करायचं होतं देवाला. गुळानं मारायचं, त्याला विष काय करायचं? राक्षस घातले तोंडाकून. देव झाले शेपटाकून. तोंडाकून का नकोय? कारण साप असा फिरून 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 लाल होणार होता, गरम होणार होता. गरम झाला की तोंडातून गरळ पडणार होती विषाची, आणि विष सहन करायची ताकद यांच्याकडे नव्हती. राक्षस काही सहन करते. हो, म्हणून तर राक्षसासाठी शिमगा आहे. द्या सोडून शिमगा. कालच सांगितलं तुम्हाला. घाला माळी, निदान दात पडल्यावर तरी घाली जा. चावणं गेल्यावर साहेब तुम्हाला म्हणणं मी पुढच्याला म्हणालो अंगावर घेऊन आहे की नाही कोणी. ज्याचा पिता सात्विक, त्यानं मुलाला उपदेश करायचा अधिकार आहे. ज्याचे वडील दारू पित असतील त्यानं मुलाला सांगायचंच नाही तू गांजा ओढू नको म्हणून. ते म्हणीन ना बाबा तुम्ही काऊन दारू प्याले, है का नाही? उपदेश त्याने करावा तो आपण चांगलं वागावा. घ्याला घ्याला. आपण महाराष्ट्राच्या मातीतली माणसं, सात्विक का? विचार गोड होत असतात माणसाचे. हार शुद्ध असला पाहिजे. फार मोठी ताकद आहे आहारात. असो, सुरू झालं समुद्र मंथन. सन 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 वस्तू निघू लागल्या. ऐरावत हत्ती निघला, उच्चस्रवा नावाचा घोडा निघला, कामधेनू नावाची गाय निघली, चंद्र निघला, अमृत निघलं, वारुणी नावाची मदिरा निघली. मला पुराणात 2 दारूचे नाव माहिती आहेत, वारुणी आणि मैरेक. इकडे किती आहेत ते आपल्याला काही पाठ नाहीत आणि करायचे नाही. थोडे साहेब गजल पाठ करायचे ते. शक्यतो अशा संगतीतल्या लोकांना कमी थोडंसं टाळी तरी जात जा. आपलं जीवन सुखमय होत असते. टाळलं पाहिजे, टाळलं पाहिजे. लक्ष्मी निघली, पारिजातक नावाचा वृक्ष निघला, रंभा अप्सरा निघल्या, हलाल नावाचं विष निघलं, 14 रत्न निघले. बळीला उच्चस्रवा नावाचा घोडा देऊन टाकला. इंद्राला ऐरावत नावाचा हत्ती दिला. कामधेनू नावाची गाय ब्रह्मवादी ऋषीमुनींना देऊन टाकली. चंद्राला स्थिरत्व आकाश मंडळात दिलं, सर्वांना शीतल प्रकाश मिळेल. राक्षस असेल देव असेल सर्वांच्या फायद्याचा घेऊन टाका. अप्सरा स्वर्गात दिल्या, अमरपुरीमध्ये अप्सरा देऊन टाकल्या. कौस्तुभ नावाचा मणी निघला, पंढरपुरातल्या मालकानं गळ्यात बांधला. लक्ष्मी निघली, लक्ष्मीसाठी भांडणं होते. कोणाला आवडत नाही लक्ष्मी? गवानी साहेब, लक्ष्मी आवडत नाही कोणाला? असा माणूसच नाही ज्याला पैसा आवडत नाही. तो
विठ्ठलांना कशात न कशात गुतलाच म्हणून महाराजांचा अभंगात शाबित आहे. ऐसा कोणी दावा हे जया नावडे, कन्या पुत्र घोडे दाराधन दाराधन. पैशाला हात लावित नाही, बायको केली नाहीस, वाहनात बसलास, आला नाही का चौकटीत, सुटतच नाही सुटतच नाही. लक्ष्मी प्रत्येकाला आवडत होती, तिला माहित होतं वाद होईल. डॉक्टर साहेब लक्ष्मीच्या हातामध्ये निळ्या फुलाची माळ होती आणि निळी फुलं नाना आळशीच्या झाडाला असतात, बाकी कोण्या झाडाला असतील ते मला मोजायचं नाही, पण आळशीच्या फुलाची माळ, आळशी म्हणजे जवस. हो, आता विज्ञानात आयुर्वेदात सांगते जशी बडीशोप खाता तशी ते जवस खात जा, कॅल्शियम वाढते. हो, आता लय श्रीमंताच्या पानपुड्यात जवस आहे. पहिलं गरीबाच्या घरी सकाळच्या नेहरी जवसाची चटणी भाकर. हो, आता खपक्या लोकांच्या घरी पण पानपुड्यात जवस, नाही तर पहिल्यान काजू बदामच गावसायचे. तुम्हाला नाही म्हणायला, लोकायला माहिती आहे आता जवस नाही खाल्लं की बसताना अग गगन, उठताना अग गग. कॅल्शियम जर गोट ठेवायचं असेल तर जवस लय गरजेचं आहे. कोणी कच्चं खालीत, कोणी भाजून खालीत, कोणी चटणी करून खालीत जवसाची. आळशी नाव आहे त्याचं. पूर्वीच्या काळामध्ये जनावराचा जर पाय मोडला तर जवस भिजित होते, त्याचा लेप करीत होते. पाठीत कुठं चेचरलं तर जवस भिजवायचं, एकदम चिकट पदार्थ लावायचा आणि लेप करून दुसऱ्या दिवशी धुवून काढायचं. औषधी होते ते. ज्या देशामध्ये 18 प्रकारच्या वनस्पती पिकतात असा एकमेव देश आहे तो फक्त भारत देश आहे. आपल्याला सवय काय लागली माहितीये का, दुसऱ्यातल्या दोडीतलं खायचं. बघाशी आमचा विषय झाला थोरे भाऊंचा नामचा. तांदूळ कुंदऱ्याची भाजी, घोळाची भाजी, बारका घोळ, मोठा घोळ. बारक्या घोळाला आमच्याकडं हागऱ्या घोळ म्हणतात. नाना त्या घोळाच्या भाजीची पानं इतके सूक्ष्म असतात, असे बारीक 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 बारीक, तिळापेक्षा दुप्पट मोठे, तिळापेक्षा दुप्पट मोठे. त्याच्यामध्ये साजूक सांबट पदार्थ असतो, शिजवनसत्व. खोकला येत नाही, सर्दी होत नाही आणि शिजवनसत्व सगळं मिळतं. काय ताकद हो त्याच्यात. आणि कुठं येतं ते, खताड घालायचं काम नाही, काय नाही काय नाही काय नाही काय नाही. करडीची भाजी, काय नाविन्य त्याच्यात. हे फांदाचा नावाचा वेल बनते, तुमच्याकडे त्याला काय म्हणतात काय माहीत. आषाढ महिन्यात बाथरूम जर जास्त लागली तर त्या फांदाच्या भाजाचे शेंगुळे करायचे. तुमच्याकडे जिलेबी म्हणतात ना, आमच्याकडे त्याला गळफाशी म्हणतात. कराड माऊली आहे की नाही, उडदाची असती तुमच्याकडे जिलेबी लय. काय ताकद, काय आपली जी पदार्थ आहेत ना, वा राम राम, विषयच नाही. आपल्याला दुसरं आवडायला 36 दिवसापूर्वी शिजविलेला आलू तो फ्रीज मधला काढायचा, एकात घालायचा आणि वरून त्याला मैदा लावायचा आणि ते तळायचं. गरम गरम समोसा या. सकाळी गेल्यावर समोसा कसाच बाहेर येईन. जठरा नलो भय तृप्त वसायाम रसना प्रिया भय जायन्ते. त्रातान कार्यां विधि भयाना, त्रातान कार्यान विधि भयाना. भ्रष्टम लोपम रसनजनो, भ्रष्टम लोपम रसनजनो, भ्रष्टम लोपम रसनजनो. जिभेला गोड वाटतंय ते खाणं मूर्खपणाचं टोक आहे. काही गोड वाटन जिभेला ते खात असतात का. केंद्र सांगते ते खा. सर्व शरीराचं केंद्र पोट आहे, जठराग्नी. ते 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 ज्यानं तृप्त होते ते खायचं, काही नाही खायचं.
नाना प्रकारचे पदार्थ, 28 प्रकारचे पेढे, 28 प्रकारचे पेढे. ज्याच्या अंगातून किमान पावशेर घाम पडतो त्याला पेढे पचतेत. आपण पेढे खाल्ल्यावर घाम न पडणाऱ्याचे पेढेच काढतो पेढा. मग आपण सर्वोत्कृष्ट पेढा समजायचा ताक. मध्यंतरी ताक म्हशीला पाजित होते. आता लय चांगले चांगले शुगर झालेली माणसं ताकच प्यालेत. कळायलंय वर चोर, कळायलंय जुन्यावर आलेत माणसं. द्वापार युगात सांगितलं वांगे भाजून भरीत करी वर कांद्याची कोशिंबीर. घराकडे चाल ग मला जेव घाल, यशोदे घराकडे चाल ग मला जेव घाल. विठ्ठलांना मांडे खाल्ले ना तुमच्या इथं. आई लहानच घे ग उंडा, मला लवकर करून दे मांडा, लांब गेल्या गाईच्या झुंडा मला जेव घाल, मला जेव घाल. काय तत्व आहे आपल्या पदार्थामध्ये. मी पुण्याहून एकदा कीर्तन 7 ते 9 कीर्तन झालं. तिकडे 7 ते 9 कीर्तन असते. तुमच्या इकडे नाशिक भागात 7 ते 9 कीर्तन. कीर्तन आटपलं. यजमानाच्या इथं चांगलं जेवायला होतं. पाठ लावलेला मोठा माणूस होता. 25 कोटीची प्रॉपर्टी. ज्याच्या बायकोची कोणी चप्पल पाहिली नाही ती माऊली आम्हाला तूप वाढायला होती. तरी नालायक पाकिट घेऊन धाब्यावर जेवतो. अडचण असल्यावर जेव द्या, पण ते जेव घालेत नाही. नाही मला कसं कमी या आणि धाब्यावर कसं खातो. अडचण असल्यावर जेव द्या शाकाहारी धाब्यावर, त्याबद्दल काही विषय नाही. पण यजमान जर जेव घालीत असेल तर कशाला जायचं. आगावपणा आहे, मूर्खपणा आहे. अडचण कोणाला येऊ शकते. मी जर यात्रेला गेलो तर मी काय सासरवाडी तुमची तिकडं खावंच लागेल ना. एका हॉटेल पशी लई लोक थांबलेले डॉक्टर साहेब. गाड्या अशा मोठमोठ्या गाड्या होत्या तुमच्या सगळ्याच्या गाड्यासारख्या. नाही मी पण त्याच्यात आलो. नाना इकून 4 मजली, इकून 3 मजली, 1 मजली हॉटेलीवर लय गाड्या सुटलेल्या डेकेना. मी गाडी उभी केल्या होत्या. संध्याकाळची वेळ होती. त्या हॉटेलवालच्या ते पुढे एक नौकर असतं, त्याच्या हातात एक चमकणारा दांडा असतं. मध्ये या मध्ये या. काच खाली गेली होती. टोपी गिपी काळी पाय. महाराज इतका चला शाकाहारी आमच्या हॉटेलच्या. म्हणलं पोटभर खाल्लं. पुढं व्हा. म्हणलं रोड का तुझ्या बापान बांधला का. हां तुझ्या हॉटेली पैसे थोडीच गाडी उभी. असं नाही म्हणलं मी. एरी म्हणायला लागलं. कशाला म्हणून आहे का नाही म्हणे. मग थांबले काहून. मी म्हणलं मला सांग ना, हे 3 मजली हॉटेल, हे 4 मजली, तुमचं 1 मजली, इतकं गिऱ्हाईक कसं काय. ते म्हणलं वा शिशी कॅमेऱ्यातून मालक पाहते, तुम्ही पुढं व्हा. हो मला मालक म्हणेन गिऱ्हाईक नाही तू कशाला बोलायला त्याला. म्हणलं तुझ्या मालकाला सांग मी बाळू महाराज. तुम्ही बाळू महाराज इतकं काय. आमचे मालक तुमचंच कीर्तन ऐकत आहेत मोबाईलवर. म्हणलं जाऊ दे ऐकू दे, सांगू नकोस, मी पोटभर जेवून आलोय. मला सांग ना इतकी लोक कसं काय. ते म्हणला आमच्या हॉटेलवर इतकी गर्दी ह्या म्हातारीच्या फोटोमुळं. त्याच्या हॉटेलच्या बोर्डवर एक म्हातारीचा फोटो लावला होता, 90 वर्षाच्या म्हातारीचा. इथे बाजऱ्याच्या भाकरी तीळ लावलेल्या चुलीवरल्या भेटतील म्हणून या सगळ्या मोठ्या लोकांच्या गाड्या चुलीवरल्या भाकरी खाण्यासाठी त्या हॉटेलीपाशी. मी त्या पोराला विचारलं ही म्हातारी. म्हणला 9 वर्षापूर्वीच मेली. रघुनाथ बाबा बघा जुन्यावर इतकी माणसं आली. यावंच लागणार जुन्यावर, नाही तर आपल्याला आयुष्य फार कमी होईल. जुन्यावर या या जुन्यावर या. गरज आहे जुन्यावर. आता बिस्लऱ्या पण खापराच्या भेटायला. तवे सुद्धा खापराचे, कुकर पण खापराचे. माझ्या लहानपणी तुमच्याकडे बिब्या आहेत की नाही काय माहीत. आमच्या लहानपणी गाडग्यात वरण शिजायचं आणि ते उलथन असतं ना सराटा, त्याला असं ते टोचायचं बिब्याला आणि ते बिबा त्या वरणात टाकायचं. कधीच पोट दुखत नाही. काय सोपे औषध. गेलो सगळं जुनं. शिट्टी दाबली की भातात वरण, वरणात भात. हो हे जेवणाऱ्याची शिट्टी का वाजन त्याचा मिळत नाही.
देखावा पाहिजे नुसता देखावा. चला, लक्ष्मीच्या हातात आळशीच्या फुलाची माळ. इथपर्यंत आलतो ना. जवसाची फुलं निळ्या रंगाची असतात ना. जवसाची पेरणी मोठ्या पेरणीत असते, ज्वारीच्या जोंधळ्याच्या पेरणीसोबत असते जवसाची पेरणी. लक्ष्मीने सांगितलं कोणीही ताण घेऊ नका, ज्याचा रंग या फुलासारखा आहे मी त्याची आहे. पंढरपुरीचा निळा लावण्याचा पुतळा, पंढरीचा निळा लावण्याचा पुतळा, पंढरपुरीचा निळा. घनश्याम, श्याम म्हणजे निळसर काळसर, तो रंग पंढरपुरातल्या मालकाचा लक्ष्मी सुप्रत करून दिली. अमृत, हलाल आणि वारुणी नावाची मद्य, या तिन्हीच्या गोष्टी. देवाच्या वाट्याला हलाल नावाचं विष आलं तर सगळ्या देवाच्या बायका जरा चतुर होत्या. चतुर सगळ्याच्याच होत्या, पण बाकीच्या ऐकत होते देव. पण शंकर काय पार्वती आई साहेबाचं ऐकत नव्हते. बाकीच्या सगळ्या सांगितलं, हो ती कॅनलच्या कडीची वाटणी आपल्याला घ्या, 2 एकर रान कमी येऊ द्या, पण हायवेचं घ्या, महाग इकते. सांगतात बरं व्हायला हो निघायच्या टायमाला. लय हुशार असते त्या. हो, नाशिक मधला प्लॉट आपल्यालाच घ्या. सगळ्यांनी सांगितलं आमका आमका घ्या. शिवजी कुठे ऐकायला तयार आहेत. शिवजीने घेतलं हलाल विष, ते पिऊन टाकलं. 10 झाला. लहा करू लागले. वाटतील ते प्रयत्न केला. काय काय प्रयत्न केला माहिती का? बघा हुरड्याला किंमत किती आहे. म्हणून माझ्या ज्ञानोबारायांनी हुरडा शब्द ज्ञानेश्वरीत घातला. त्वा त्रिभुवनाचा केला से हुरडा. अष्टादश मालकापैकी एका मालकाचं वाक्य आहे ना. त्वा त्रिभुवनाचा केला से हुरडा. ज्वारीच्या अपरिपक्व दाण्याला हुरडा म्हणतात, परिपक्व दाण्याला ज्वारी म्हणतात, अपरिपक्व दाण्याला हुरडा. ज्वर टायफॉइड झाल्याच्या नंतर ही हुरडा शिजवायचा आणि त्याची नुसती निवळी त्याचं पाणी प्यायला द्यायचं. डॉक्टर साहेब ते टायफॉइड शीतल होते, त्याच्यातली उष्णता कमी होती. इतकी ताकद आहे त्याच्यात हुरड्या. जुनी माणसं शेतात हुरड्याच्या दिवसात महिनाभर येडा करायची. 2-4च कंस भाजायचे, चोळायचे की लगेच. काय त्या हुरड्यात तत्व होतं. म्हणून 90 वर्षे 100 पार केल्या त्यानं, 100 पार केल्या. शिवजीने हुरड्याच्या घुगऱ्या कधी खाल्ल्या? चैत्र महिन्यामध्ये एक बारस येत असती, द्वादशी. त्या बारशीला हुरडाच्या घुगऱ्या शिजवतात आणि आंबील करतात. आंबील कशाची असती माहिती? आंब्याचा कैरी तोडायची, कैरी चुलीत टाकायची, विस्तवात भाजायची, ती अशी चुरगळायची. तिला कठणाचं नाही तर ज्वारीचं कशाचं पीठ लावायचं आणि पातेलं गरम करायचं आणि त्याच्यात मोहरे आणि जिरे फोडायचे. तेलाचा एकही थेंब टाकायचा नाही. त्याची आंबील असती. आंबिलीमध्ये तेल टाकून खाल्ल्यावर माणूस मरत नाही, पण पोषकत्व काही नसते. आंबिलीला तेल नसावं. ती आंबील प्यायची आणि घुगऱ्या खायच्या. वर्षभर शरीरातला जोर वाढत नाही. करायलाच तयार नाहीत माणसं. चैत्र पौर्णिमेच्या दिवशी पूर्णावळ करतात. हा ज्वारीचा हुरडा भाजलेला असतो, हा भरडायचा, याच्या कण्या करायच्या, याला थोडंसं पाणी लावायचं, त्याचा मुटका करायचा, वाफेवर हे करायचा, पातेल्यात पाणी टाकायचं, त्याला कपडा लावायचा, त्याच्यात ती गुळ आहे, वरून ताट झाकायचं, वाफेत मऊ होते. ते पात्रात फोडायचे, गावरान तुपण गुळ टाकायचा, जिबेल पाणी सोडायला नाही का, त्याला पूर्णावळ म्हणतात. कधीच घामगालांडा येणार नाही, कधीच. हस्त नक्षत्रात अंगाला गंडल येत असते, हे येतच नाही. काय नाविन्य याच्यामध्ये बघा ना. बघा, वाटेल ते प्रयत्न केले, 10 शांत होत नाही. चिताभस्म अंगाला लावलं, काय नाही. चंद्र माथ्यावर घेतला नाही, वासुकी सर्प गळ्यात घेतला, व्याघ्रांबर घेतलं, गजचर्म घेतलं, हिमालयाच्या पायथ्याला राहिले, काहीच प्रयोग नाही, काहीच नाही. शेवटी भजन करावं लागलं. भजन करी महादेव शिव हळहळे तापला, राम नामे शीतळ झाला, राम नामे शीतळ झाला. शिव
हळहाळे तापला राम नामे शीतल झाला राम नामे शीतल झाला राम नामे शीतल शिव हळहळे तापला रामनामे शीतल झाला किंवा तोया नामे शीतल झाला. नामाच्या साधनानं शिवजीचं वीज संपलं. इतकी ताकद मोठी नामात आहे. चला राहिली 2 पदार्थ वस्तू रत्न. वारुणी नावाचं मद्य आणि अमृत. अमृत राजा बळीने उचललं. 4 मुक्काम झाले अमृताचे. महाराष्ट्रातली माणसं नशिबवान. त्यातली त्यात महाराष्ट्रामध्ये नाशिक जिल्ह्यातली माणसं 1 नंबरला नशिबवान. कारण ते अमृत तुमच्या जिल्ह्यात 1 दिवस मुक्कामाला होतं नाना. म्हणून तर तुमच्याकडे कुंभमेळा भरतोय. शेवटी भगवंतानी राक्षसाशी संगनमत केलं. सुलानामा केला. गरुडाला पाठीला अमृत आणलं. बळीला बोलून घेतलं. सांगितलं अरे वाद करू नका, आपण दोघेही अमृत वाटून घेऊ. निर्णय ठरला. आणि रात्रीच्या वेळेला पंढरपुरातल्या मालकानं मीटिंग घेतली. सगळ्या देवायला सांगितलं आपण अमृत प्यायचं आणि त्याला दारू द्यायची. बळीच्या पक्षातल्या लोकांना. इथं बळीच्या पक्षातले किती हात वरी करा बरं. करणार नाही. हो. पंढरपुरातल्या मालकाच्या पक्षातले याला बी लाज वाटेल तुम्हाला हात वरी करायला. आगाव माणूस आगाव घेत नसते. झुकती दुनिया झुकाने वाला चाय गुरुजी सांगायचे. एका माणसानं जनावर मरून पडलं आणि त्याच्या पायाचं हाड घेतलं. हाड असतं ना मोठ्या गाईचं म्हशीचं पायाची नळी नाना. आणि त्या नळीतला ते मधला फॉस्फरस गेल्यावर आतून ती सगळी उघडीच असते फुकणीवाणी. त्यानं बाजरीचं सरमाड आणलं. मकाचं कडबा आणला. ते सरमाड त्याची अशी एक रूम तयार केली. वरून लाकडं टाकले. वरून मंडप असा मस्त छोटीशी रूम. आणि मधात ती नळी ठेवली अशी नळी. तुम्ही हात काऊन वरी करीन त्याच्यावर सांगतोय. आणि बाहेर बोर्ड लावला 200 रुपये तिकीट आहे. ह्या रूम मध्ये गेल्याच्या नंतर ज्याचे आजोबा मरण पावले त्याला या रूम मध्ये गेल्यावर दिसते. मधात एक दुर्बीण आहे आणि ती नळी होती. 200 रुपये तिकीट. साधे म्हणले. एक जण मला 200 रुपयात आपल्याला आजोबा पाहायला भेटायलेत. एक म्हणला आपले कोरोनात वडील वारलेत ते पाहायला भेटायलेत. पटा 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 या. 5 मिनटं टाईम लागतो म्हणले. मध्ये एक सोडायचे. दोघं जात नसते. आणि मध्ये एक बोर्ड होता जो एकाच पित्याचा आहे. जरा शब्द कठीण वाटला नाही का अण्णा. त्याला दिसतील. बाहेर आले. एक जण म्हणला दिसले का. अरे बाप रे म्हणला खुर्चीवर बसलेला होता म्हातारानं. मागच्याला विचारलं. ते म्हणला माझी आई तर पान खात होती वरी. दुसऱ्याने ते म्हणलं तुम्हाला काय सांगायचं. माझ्या आजीला दह्या दुधाचा लय नाद होता म्हणून वरी रई लावतानाच पाहिली. त्याला माहिती नाही पाहिल्यावर 2. पहिल्यानं हातवरी केलं. यायला वाटलं आपण हातवरी करावं तर आपण राक्षसाच्या कुळातली. आणि डबल देवाच्या कुळातल्याला करावं तर मग पुन्हा लाज वाटायली. एखाद्यानं जर असा गळा पाहिला तर. आमच्याच कुळातले व्हा जरा. हो चांगलं. इकडच्या कुळात मध्यंतरी कोरोनात काही लोकांनी माळी काढल्या. अरे चुकीच्या गोष्टी आहेत त्या. एक सांगू त्रेतायुगातली गोष्ट. त्रेतायुगात मांसाहार करणारी राक्षस पाला खाणाऱ्यानेच मारली. वानर ओरिजिनल पाला खात होते हरिद्रव. हो मांसाहार करणाऱ्यांना असं काही नसते. आपल्या भारतात अशा काही वनस्पती आहेत. त्या वनस्पती खाल्ल्याच्या नंतर काही प्राप्त होते. हरिद्वारला घडलेला एक प्रसंग सांगतो. 2 महात्मे होते. हिमालय हरिद्वाराचा. वरी जाता जाता 3 दगडाची चूल मांडली.
पातेल्यात भात शिजवला. भात हलवायला चमच्याने म्हणून एका झाडाची काडी तोडली. हिरवं झाड होतं, त्याची काडी तोडली आणि त्या काडीनं भात हालिला. पण ती काडी हिरव्या रंगाची असल्यामुळं तिचा रस त्या भातात उतरला आणि भात थोडा हिरवसर दिसू लागला. ह्या दोन्ही महाराजांच्या लक्षात आलं हिरवी वस्तू म्हणजे विषारी. त्याने ते पुन्हा भात रिचून द्याला. पातेलं धुतलं पुढं गेले. पाठीमागून एक इडं आलं. ते इडं होतं 60-70 वर्षाचं. त्याने ते गचो 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 भात खाल्ला. सगळा भात खाल्ल्यावर ते 20 वर्षाचं झालं. आता हे दोन्ही महाराज ते झाड गवसू लागले. आता गवसतोय ते झाड. म्हणजे तरुण करणाऱ्या वनस्पती सुद्धा आपल्या देशात येतात. मला सांगायचं नाही च्यवनाचं चरित्र, आपल्याला होत नाही, वेळ भेटत नाही. च्यवन नावाची जी मुनी होते, ही 100 पार केलेला महात्मा. राजा शर्यतीची कन्या सुकन्या हिनं च्यवनांचे डोळे फोडले. मग ही शर्यतीची कन्या 17 वर्ष काही दिवसाची होती. ही 100 पार केलेल्या म्हाताऱ्याला देऊन टाकली. डोळे फोडत नाही ते शाप देत होतो नाना. आणि आई बाबानं सांगितलं, बाई ह्या म्हाताऱ्या नवऱ्याची सेवा करी. तुझ्या अंतकरणात ज्या दिवशी पाप येईल त्या दिवशी आई आणि बाबा मेलेले ऐकशील. तिला म्हणायचं आई, तिला म्हणायचं बाप. असं शिकवलं पाहिजे मुलीला. ह्या जातानच शिकी द्यात. 2च तोंडन खिचडीन बोंड. कशाला सासू सासऱ्याला सांभाळती. हे मूर्खपणाचं टोके. घरातल्या वयस्कर माणसांना ज्यांनी सांभाळलं, त्यांचा आदर्श घेतला, त्यांचा आदर केला, ती माणसं तुम्हाला आशीर्वाद ठेवून जातात. नाना राग येऊ देऊ नका ठीक नाना तुम्हाला. नाना तुम्ही, काका तुम्ही, स्वर्गीय आप्पांची मुलं, तुम्ही 2 टायमाच्या सुखानं भाकरी खाता असताल. हे तुमचं पुण्य नाही, तुमच्या बापदाद्यांचं पुण्य आहे. माफी असावी तुम्हाला. राग आला तरी क्षमा वाटतो. तुमच्या वाडवडिलांचं पुण्य, तुमच्या वडिलांचं पुण्य, तुमच्या आजोबाचं पुण्य, तुमच्या आजीचं पुण्य, तुमच्या आईचं पुण्य. त्या पुण्याने तुम्ही 2 वेळेच्या भाकरी खातात. इथं जो जोही माणूस व्यवस्थित प्रपंच करीत असेल त्याच्या बापदाद्यांचं पुण्य. तुमच्यासाठी आशीर्वाद ठेवून गेलीत ती माणसं. म्हणून तुम्ही 2 वेळेचा सुखाचा निवाला घेता. वाडवडिलांची कृपा आहे. योग असा आला, च्यवनासोबत लग्न झालं. आहे पुढचा प्रसंग पण वेगात सांगून टाकतो. सनत कुमार आणि अश्विनी कुमार भेटी करता आले. बाहेर भाकरी करत होती. 17 वर्षे 3 महिन्याची पोरगी, गळ्यामध्ये मंगळसूत्रे, पायात जोडवे. भिक्षां देहि मा पांडे टाकले. पुढे सांगणारे बरं मी. समुद्र मंथना चरित्र अमृताचं राहिले. कोण आपण? फार फार सुंदर विचारलं. 9 श्लोक आले तसरी पण पुढे सरकतो. मग म्हणे, तू कोणाची कन्या, काय पत्नी कोणाची? सांगितलं. आश्रमात मध्ये पर्णकुटीत मालक आहेत माझे. गेले अश्विनी कुमार आणि सनत कुमार. आजाराची देवता आहे अश्विनी कुमार, आजाराची देवता आहे. ज्याच्यावर अश्विनी कुमाराची कृपा आहे त्याला कुठलाही आजार होत नाही. झाला तरी भीती नाही. पाहिलं तर च्यवन आहे, डोळे फुटलेले. 3 वनस्पती एकत्रित केल्या, डोळ्याला लावल्या, खडेल दिशी डोळे. बायको 17 वर्षे 3 महिन्याची, नवरा 100 पार केलेला. कसा जोडा सोबत डॉक्टर साहेब? 52 वनस्पती एकत्रित केल्या. 52 वनस्पती एकत्रित केल्या. नानान त्याचं प्राशन दिलं. 20 वर्षाचे च्यवन झाले. म्हणून त्या औषधीचं नाव ठेवलं च्यवनप्राश. आजही च्यवनप्राशच्या डब्यावर दाढीवाल्या म्हाताऱ्याचा फोटो असतोय. पळत्या पोराचा नाही. पण तो च्यवनप्राश ओरिजिनल 52 वनस्पती टाकून केलेला. आता हे धंदा आहे सगळा. मी 1.5 क्विंटल खाल्ला पण गुडघा राहीत ना. आता ते च्यवनप्राश ज्यानं टाकली का कंपनी त्यालाच खायचं एका दिवशी. इतकी वनस्पती आपली पाव. आपल्याकडे बावनिया नावाचं चंदन आहे.
कालच्या प्रसंगात प्रल्हादाला ज्या वेळेला उकळत्या तेलात टाकलं होतं ना, त्यावेळेला पंढरपुरातल्या मालकाने एक चंदनाची काडी त्या कढईत टाकली होती. उकळत्या तेलात एक चिमूटभर टाकलं की तेल बर्फा इतकं थंड होते. तापली या तेला बावनी चंदन क्षण एक बुंद शीतल करी. इतकी ताकद आहे, इतकी ताकद आहे. मी परवाला बोलून गेलो, या पवित्र देशात एक अशा झाडाची काडी आहे, ती झाडाची काडी जर 6 महिन्याच्या पुढे 7 महिन्याच्या आत पोपटाच्या जिभेला घासली तर ते पोपट तुम्हाला रामराम घालतंय. इतकी त्या काडीत ताकद आहे. इतका देश पवित्र आहे आपला. पण आपण दुसऱ्याचे झाडं लुचायलो. आपण संस्कृत्या पण दुसऱ्याच्या बोकांडीवर घेतल्या. आपल्याकडे दिवा लावणं ही शुभ पद्धत आहे. बाई बाळांतीन झाली, डिलिव्हरी झाली की हॉस्पिटलमध्ये दिवे लावतात काय काय बाया. 5-7 दिवस जर ती बाई तिथे राहिली ना, एखाद्या वेळी डॉक्टरला आवडू न आवडू पण त्या दिवा लावतातच. आगा सटवीची राती नवी संबीजे वाती. आणि आपण वाढदिवसाच्या दिवशी व्हायलो. किती हलकटपणाचं टोक आहे. आपल्याकडे माणूस मृत्यू पावल्या दिवा लावतात, अंत्यविधी झाल्यावर 10 दिवस त्या जागेवर दिवा लावतात. आपल्याकडे बलिपिंड देताना यज्ञ केला, हवन केला की भातावर पिंड देखतात, दक्षिणेकडे तोंड करून दिवा लावतात. दिव्याची पद्धत आहे आपल्याकडे. आणि वाढदिवसाची शेतामध्ये जर रास भरायची असेल तर शहरात दिवा नेत होते. इतकी दिव्याची पद्धत आहे. आपण वाढदिवसाच्या दिवशी दिवे व्हायलो. काही काहीचे वाढदिवस इतके हलकट. केक तोंडाला लाव, केकामध्येच तोंड घातलं एका माणसाचं, जागेवर पोरग मेलं. त्याच्या नाका तोंडात केक गेला ना, हवाच घ्यायला भेटली नाही. एकाचा वाढदिवस आणि एक जागेवर मेलं. काय ते केकन, काय ते सोंगन, काय नाटक. वाढदिवस करायचा, हार घाला, गंध लावा, अक्षिदा लावा, ओवाळा, अक्षून काढा. ही पद्धत आहे. अहो दम नाही कीर्तनायला आणि भागवतायला. जिवंत माणसाच्या फोटोला हार घालत नसतात. एका मोठ्या घरी आम्हाला घरी बोलवलं. आम्ही बैठकीत 2 जण बसलोत. मी एक जण माझ्यासोबत होत. त्याला म्हणलं, अरे काय यांच्यावर देवान प्रसंग आणला, काय लेकरू गेले यांचं. आम्ही फोटोकोड पाहलो. तोपर्यंत बाई आली, म्हणली महाराज हा अहमदपूरला शिकायला आहे. अरे बापरे. बहीण मग याला फारकच काय घातला. ते वाढदिवसाच्या दिवशी म्हणलं बाई सुटकेसमध्ये ठेवून द्या फोटो. इतक्या चिमुकल्या लेकराला वाढदिवसाच्या दिवशी हार घातलेला फोटो तुम्ही दक्षिणेकडे तोंड करून भिंतीवर लावलाय. असं लावत नसतात मंजुळा. चतुरा असं वेडेवानी करू नकोस बाई. शास्त्र आहे त्याच्या पाठीमागे, शास्त्र. आपल्या घरातली गेलेली माणसं त्यांचे फोटोचे चित्र प्रतिमा दक्षिणेकडे तोंड करून असावं. माहीत लावतं. आपल्याकडे तर्पण जर करायचं असेल, माहीत नाही आपल्याला आपले वडील आजोबा कोण्या दिवशी गेले, त्या दिवशी तर्पण करण्यासाठी 4-2 लोक बोलवतात. ते तर्पणाचे मंत्र म्हणत असताना विधियाम निषदो सव्यापसव्य सव्याना जायते वृष्णिरोष्णिपराया यज्जायते सर्वाश्रुतो पितरो तृप्तावसः यज्जायते मुच्यते मुच्य सर्वस्थितः रक्तांबर सकला श्वेता भयभावितिहाय ये तो काल सर्परस्तुरी शांतिरे भवति व्याप्तिरोजायते सर्वः निधिपदे सर्वहाप्तिष्ठि त्रिपिंडी सर्वस्थितः दक्षिणाधिपतये नमः मुखप्रभाभ जायतो येन तर्पणोस्थिरः. दक्षिणेकडे तोंड करून तर्पणविधी करतात. शास्त्र आहे त्याच्या पाठीवर. तुम्हाला तर नाशिक जवळ आहे. तुमच्या नाशिकला तर कुंटलन तर्पण होतंय. हे तुम्हाला मी सांगायची काय गरज आहे. एमडीला डी फार्मसी केल्यानं कशाला शिकायचं आहे का नाही. बी फार्मसी डी फार्मसी झाल्यानं एमडीला कशाला शिकवणार नाही का नाही. तुमची एमडी झालेली, तुम्ही नाशिक जिल्ह्यातली माणसं आहेत, मी कशाला शिकू तुम्हाला. शास्त्र आहे त्याच्या पाठीवर. काही नाही करायचं. शास्त्र म्हणेल ते सांडावे, ते राज्य ही तृण मानावे. आपल्या शास्त्रात जे पोषक किती घेतलं पाहिजे माणसं. बघा हो, अहो मिस्त्री काम करणारा, सिमेंट कालिणारा मुसलमानाचा मिस्त्री तर श्रीमंत मुस्लिम त्याची संस्कृती मोडीत नाही हो, मोडीत नाही. आपल्या लग्नातले मंगलाष्टक पण नीट म्हणीनत. ताईगण बाईगण व घरा आडाल्यावानी काही पण असे करतात. काय मूर्खपणाचं टोके. दमे का सप्त्याला भागवतायला कीर्तनाला रामायणाला कोणाला गुण येतोय. असो ते चवन एकदम तरुण झाले. हे कुळ कोणाचं होतं माहितीये का. उद्या परवाला सांगितलं असं तुम्हाला. उद्याच्याला शर्यती राजा, शर्यतीला अनर्थ नावाचा पुत्र, अनर्थाला रेवत नावाचा पुत्र, रेवताला रेवती नावाची कन्या
आणि रेवती नावाची कन्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची भावजई बलराम दादाची पत्नी. आपल्या मुद्द्यावर येऊ. अमृत आणलं, वाटाघाटी करायची ठरलं. भगवान विष्णू परमात्म्याने रात्री सभा घेतली आणि सर्व देवांना सांगितलं, लक्षात घ्या आपल्याला अमृत प्यायचंय, वारुणी नावाचं मध्य राक्षसांना द्यायचंय, पण पंक्ती दोन बसतील, एक राक्षसाची पंगत असेल, एक आपली पंगत असेल. पण लक्षात ठेवा, अमृत मी वाहणार, पण मी देवाच्या रूपात नाही वाहणार, मी मोहिनीच्या रूपात वाहणार. सर्व देवांना सांगितलं, मी मोहिनीचं रूप म्हणजे स्त्रीचं रूप घेईल, त्यावेळेला तुम्ही आकर्षित होताल. पण लक्षात घ्या, मी वरून बाईन आतून बो आहे. काय सांगितलं पंढरपुरातल्या मालकानं? नाना मी वरून बाई ना आतून बो आहे, येडेवाणी करू नका. सगळ्या देवाला सावध केलं. पण राक्षसामध्ये एक राक्षस महाचतुर होता. त्या राक्षसाचं नाव होतं राहू. हे देवाच्या पंक्तीत बसलं. संगतीचा लय मोठा लाभ आहे बरं का. हे बा, संगतीमध्ये इतका फायदा आहे आणि संगतीमध्ये इतकं दुःख आहे ते विचारूच नका. एक बाई बाजारात गेली आणि 2 बरण्या आणल्या प्लॅस्टिकच्या, 5-5 रुपयाच्या. प्लॅस्टिकच्या बरण्या 5-5 रुपयाच्या, 1-1 किलो माल बसवत होता. एका बरणीमध्ये तूप टाकलं आणि एका बरणीमध्ये मीठ टाकलं. मीठ 10 रुपये किलो नाना काका, आणि तूप 650 रुपये किलो. लोण काढायचं तूप होतं. बरणी केवढ्याची होती? 5 रुपयाची. जिच्यात तूप टाकलं तिची किंमत किती झाली? 655. जिच्यात मीठ टाकलं तिची किंमत किती झाली? बरणीचे 5 आणि मिठाचे 10, 15. बरण्या दोन्ही किती रुपयाच्या आहेत? 5-5 रुपयाच्या. एका बरणीची किंमत किती वाढली? 650. एकीची किंमत किती वाढली? 10 रुपयानं. कशाचा परिणाम आहे? संगतीचा. तुपाची संगत केल्यामुळे किंमत इतकी वाढली, मिठाची संगत केल्यामुळे संगत इतकी घडली. परिणाम पुढचा आहे का? तुपाची बरणी कुठं ठेवते आणि मिठाची बरणी चुलीपाशी शेकानच वाकली, थोत्तर एकीकडं आणि बुडी एकीकडं. तुपाच्या बरण्या वाकलेल्या पाहिल्या का तुम्ही? मिठाची बरणी आधी काय 10 रुपये किलोचं मीठ वाकू द्या, तोंड एकीकडं बुडी एकीकडं, मधात वाकलेली. कशाच ताकद आहे? संगतीची. ज्या बरणीला तुपाची संगत झाली तिने पुन्हा संगत सोडायची नाही. पण तूप संपल्यावर बरणी वाट्यावर आली आणि दीपावलीला मेंबर जास्त वाढले. मुलीचे मुलं, मुलीच्या मुली, कोतवाला 2च होते. मग ज्या बरणीतलं तूप संपलं तिला छिद्र पाडी, सुतळी लावली आणि एका नातानं ती बरणी तिकडे नेली. संगत सज्जन की करले, चांगल्याची संगत करायची, फायदा होत असतो माणसा. बघा, देवाच्या पंक्तीत बसला हा व्यक्ती राक्षस. देवाच्या पंक्तीत बसल्याच्या नंतर काय मोहिनीचं रूप घेतलं. एका हातात अमृत, एका हातात मद्य. मद्याचा हात राक्षसा कोणी, अमृताचा हात देवा कोणी. पंगत बसलेली आणि प्रत्येक राक्षसाला वाटायचं मला भेटावं. सगळ्याच्या मांडीवच बसली आणि स्वतःची दिसत होती, दुसऱ्याच्या मांडीवरली दिसत नव्हती. बोलूनच गेला. कळालंच नाही अमृत प्यालो का दारू प्यालो. पण इकडं वाढ्याच्या नंतर आता देवानं सुरू केलं. उदघोर भवन्नोद प्रपूर्णेन भवपूर्णमुच्यते जठरानलो तृप्तावसानां सर्वास्थित पूर्णो पूर्णभवस्थितायां पूर्णामृतो सर्वस्थितो पीयूषो सर्वास्थिताया यज्जायते नाहम उदरोस्विहाय. असा श्लोक म्हणायला सुरुवात केली. आपल्याकडे श्लोक म्हणण्याच्या पद्धती सुद्धा बऱ्याच लोकांना कळत नाही. कसले श्लोक पंक्तीत म्हणायचे, कसले पण म्हणता येत नाहीत ना अण्णा. कसले पण श्लोक. राजा राम राम राम, सीता राम राम राम, राम 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 सीता राम राम राम. राजा राम राम राम, सीता राम राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम. राजा राम राम राम, सीता राम राम राम, राम राम सीता राम. आसनवरी टाका. राधे श्याम श्याम श्याम, राधे श्याम श्याम श्याम, श्याम श्याम राधे श्याम, राधे श्याम श्याम श्याम, राधे श्याम श्याम श्याम, राधे श्याम श्याम श्याम, राधे श्याम श्याम श्याम. राजा राम राम राम,
राजा राम 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 राजा राम 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 राजा राम 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 राजा राम राम राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम राम राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम राम राजा राम 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 सीता राम 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 राम राजा राम 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 सीता राम राम राजा राम आदरणीय पूजनीय वंदनीय प्रातस्मरणीय धर्मानां पवित्रो धर्म संन्यासो पवित्र अशा फार मोठ्या गादीवर आरूढ असणारे एक आध्यात्मिक वैश्यान्नरो स्थिता दग्धा स्थित कामा भयोत्ती वैश्यान्नरो हो कामाला विस्तू लावलेले एक महान अधिष्ठान अशा परम पावन गोड अधिष्ठानावर आरूढ असणारे माझे पूजनीय वंदनीय गुरुवर्य प्रातस्मरणीय स्वामीजी सद्गुरू शिवगिरीजी स्वामी मनाचा मोठेपणा करून या पवित्र प्रसंगात आज या व्यासपीठावर स्वामीजी आरूढ आहेत. त्यांच्या चरणी गिरगावकराचा साष्टांग प्रणिपात. उपस्थित अजून काही महात्मे आहेत, त्यांच्याही चरणी साष्टांग प्रणिपात. कालच माझं आणि स्वामीजींचं बोलणं झालं. कार्यक्रमाचा व्याप होता, एक दिवस येतो म्हणले, आज आले. तुम्हा सर्वांना विनंती करतो, त्यांचं टाळ्याच्या याच्यात स्वागत करा. मी दुपारी सुद्धा विठ्ठल अण्णांना म्हटलं येणार आहेत. एवढं मोठं कार्य. मागे ललिता पंचमीच्या वेळेस बाबाजींचा जन्मोत्सव असतो, जनार्दन स्वामींचा. महाराज की जय. महान योगीराज, ज्या तपस्वी योगीराजांनी या परिसरातल्या खूप अज्ञानी जीवावर उपकार केला आणि त्या अज्ञानी माणसांना माणसं म्हणून जगण्याचा अधिकार दिला, असे सद्गुरू जनार्दन स्वामी त्या सत्तेवर आरूढ असणारे आदरणीय पूजनीय वंदनीय गुरुवर्य शिवगिरीजी स्वामी. फार सुंदर तिथेही बांधकाम चालू आहे आणि इथे जवळच एक पुन्हा एक आश्रम आहे. मी तिथं सुद्धा जाऊन आलो. अगदी सुंदर, अगदी सुंदर गौशाळा वगैरे, अगदी फार मोठं कार्य. मागे ज्या वेळेला मी ललिता पंचमीला गेलो, म्हणजे रतनजी भाऊ शेवाळे मला तिथे घेऊन गेले. स्वामीजींनी त्याच वेळेला सांगितलं, कीर्तन तर आज करा पण एक भागवत द्यावाच लागेल. दुपारीच विषय झाला भागवताचा. महिमा संपन्न असणारे अधिकारी महात्मे या जगताप कुटुंबियाच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी स्वामीजी आले. आपल्या सर्वांच्या वतीने स्वामीजींना साष्टांग प्रणिपात. मूळ कथेवर येतो. गुरुवर्य रघुनाथ बाबा सुद्धा आहेत. राक्षसाच्या प्रत्येकाच्या मांडीवर मोहिनी होती. मोहिनीचे रूप धरी धरी घनश्याम ग. मोहिनीचे रूप धरी धरी घनश्याम ग. अमृताची साठवाटी करी घनश्याम ग. मोहिनीचे रूप धरी धरी घनश्याम ग. मस्त झाली राक्षस मद्य पिऊन. देवांना अमृताची वाटणी झाली. हा राहू नावाचा व्यक्ती एकीकडे सूर्य आणि एकीकडे चंद्र दोघांच्या मध्ये बसला. आपल्याकडे पाय धुवून जेवायला बसत असते. कोरोनानं शिकवलं बरं आपल्याला. ना ना डॉक्टर साहेब, कोरोनाने स्वच्छता दिली. स्वामीजी कोरोना यावा अशी माझी इच्छा नाही, पण कोरोनानं माणसाला स्वच्छतेचा संदेश दिला. हातच धुईने गेले. हो, बाहेरून आल्यावर पाय धुईने गेले, मांडी घालीने गेले, तसेच जेवू लागले. आपल्याकडे संस्कृती होती, लघुशंकेला गेले की चूळ भरा, बहिर्दिशेला गेले की पाय धुवा. ह्या कोरोनानं शिकिलो माणसाला पहिल्या वळणावर आणलं.
पहिल्या वळणावर आणलं. पाय धुवायची, महात्म्याच्या पंक्तीत बसले असते तर शर्ट काढून बसायचं, असा नियम आहे. पाणी फिरवायचं मुंग्या आत येऊनी म्हणून. हो, एक जणाला विचारलं, का हो जेवताना पाणी? आज नाना जरासं लांबन बरं आजचं, मला तर दूर जायचं म्हणा, पण आता कृष्ण जन्म करावाच लागतोय आज. आमच्याकडे यशवाडी नावाचं एक संस्थान आहे. उद्या 15,000 लोकांचं अन्नदान असतं शनी अमावस्याला, फार मोठं. 20-20 किलोमीटरहून काही लोकांचे पायी जाण्याची प्रथा आहे. तिथं पायी येतात मोठी मोठी लोक. फार मोठं संस्थान. 2-4 कोटीचं मंदिर आहे जोधपुरी दगडाचं. तेलाचे मारुती आहेत तिथं. सूर्याचं शनीचं अधिष्ठान असतं त्या देवतेमध्ये. जसा वेळ भेटेल तसं बघत राहू. आणि मग पाणी फिरवलं, श्लोक म्हटला. बसा स्वामीजी. हल्ली काय झालंय आपल्याकडे, श्लोक म्हणण्याच्या पद्धती काही म्हणायलीत. लाल दोऱ्याचं काढीन पाणी, तुला टांगीन बेंडकुळीवाणी. असले श्लोक असतात का? राम लक्ष्मण हे दोघे बंधू, जेवायला बसले दही भात लिंबू. जेवता जेवता अपमान झाला, ताटात उंदीर मुतून गेला. बसायची जागा हाणायला पाहिजे नालायकाची. लक्ष्मण कोणाचा अवतार? शेषाचा. स्वामीजी शेषाचं रूप काय? सर्प. मग लक्ष्मण जर शेषाच्या सर्प रूपात आहे तर काय उंदराची माय येली त्याच्या ताटात मुतायला? हा तर सिद्धांत कळतो का नाही तुम्हाला? लक्ष्मण कोणाचा अवतार आहे? शेषाचा. उंदीर कोणाला भेटू? सर्पाला. काय हिंमत आहे त्याची? काय तयाची माय व्याली. कसं शक्य? हा श्लोक म्हणणाऱ्याला इतका हाणायला पाहिजे की पुढच्या वर्षी काल्याच्या दिवशी त्याचा दावा यावा. नालाय का असले श्लोक म्हणत असते तो कुठं. काही काही तर इतकी भांडण श्लोकात. त्याची नकटी बायको गरवार रे, हे असले श्लोक असतात कुठं जेवताना. भक्तव्यान सुदेयती पंगतीना, अन्नपूर्णे भय जठरान लोना. तृप्तावसाना रसनाति प्रियो, पारणिरो रजायं रसना भयाना. दंतादिवोष्टे तालव्यास्तिताना, सुखदो भयाना नाम चिंतयामि. भोक्तो सदाया मखेषु पुण्य, गोपाल कृष्ण भगवान. भगवान हे श्लोक म्हणायचे ना.